नमस्कार. बाळूमामांच्या सर्व भक्तांना आज अचानक मनातून खूप तीव्र इच्छा झाली की तुमच्याशी काहीतरी बोलावं. जर आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलाय ना, तर नक्कीच यामागे मामांची काहीतरी योजना आहे. कदाचित आज तुम्ही खूप चिंतेत असाल किंवा मनात खूप दुःख असेल. म्हणूनच मामांनी मला माध्यम म्हणून तुमच्यासाठी हा निरोप पाठवलाय असं समजा. पुढची 2 मिनिटं कुठेही न जाता ही एक छोटीशी गोष्ट मनापासून ऐका. तुमच्या मनाला खूप मोठा दिलासा मिळेल. एकदा एक गरीब भक्त संसाराच्या अडचणींनी, कर्जांनी आणि आजारपणाने पुरता खचला होता. सगळीकडे हार मानून तो आदमापूरच्या बाळूमामांच्या दर्शनाला आला. मंदिरात प्रचंड गर्दी होती, पण तो भक्त एका कोपऱ्यात डोळ्यात पाणी आणून गप्प बसला होता. मनात एकच विचार होता, मामा आता थकलोय, मला यातून बाहेर काढा. तेवढ्यात अंतर्यामी मामांनी आपल्या सोट्याने जमिनीवर थाप मारली आणि मोठ्याने ओरडले, अरे कुठे आहे तो? बोलवा त्याला इकडे. तो गरीब भक्त घाबरत घाबरत मामांच्या समोर गेला आणि हात जोडून उभा राहिला. त्याचे रडून लाल झालेले डोळे बघून मामांचा आवाज अचानक मऊ झाला, अगदी आईच्या मायेसारखा. मामा त्याचे हात स्वतःच्या हातात घेत म्हणाले, अरे मूर्खा, डोळ्यात पाणी कशाला? हा बाळू अजून जिवंत आहे. जोपर्यंत माझ्या अंगात श्वास आहे आणि जोपर्यंत या पृथ्वीवर माझी मेंढी हुंकारते, तोपर्यंत माझ्या एकाही भक्ताला मी संकटात सोडून जाणार नाही. मामाने त्याला जवळ ओढलं, त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि पुढे जे बोलले तो आज आपल्या सगळ्या भक्तांसाठी सर्वात मोठा आधार आहे. मामा म्हणाले, लोकांना वाटतं मी फक्त मेंढ्या राखतो. अरे, मी मेंढ्या नाही, माझ्या भक्तांची सुखदुःख राखतोय. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही एकटे आहात, पण लेकरा, तू जेव्हा रडतोस ना, तेव्हा तुझ्या आधी माझ्या डोळ्यात पाणी येतं. तू फक्त प्रामाणिक राहा, देवावर विश्वास ठेवा, तुझी सगळी काळजी माझ्यावर सोडून दे. मी तुझा सांभाळ करायला खंबीर आहे. त्या भक्ताला मामांच्या रूपात साक्षात परमेश्वर दिसला. त्याचे डोळे पुसत मामाने त्याला भंडारा दिला आणि सांगितलं, जा, पुन्हा कधीही आयुष्यात हार मानू नकोस. भक्तांनो, हाच तो मामांचा संदेश. आज आपण ज्या संकटातून जात आहोत ते आपल्या मामांना सगळं माहीत आहे. ते आजही आपल्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून मामांचा जय जयकार करा. बाळू मामाच्या नावानं चांग भलं.